हॅलो स्टुडंट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडासा एक वेगळा क्वेश्चन पाहणार आहोत. या ठिकाणी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच करायचं आहे. फक्त जो मॅट्रिक्स दिलेला आहे तो आपल्या कॉस साइन मध्ये दिलेला आहे, त्यानुसार आपल्याला त्याचा इनव्हर्स फाइंड आउट करायचा आहे. आता या ठिकाणी क्वेश्चन मध्येच हा जो ए आहे त्याचा इनव्हर्स फाइंड आउट करायचा आहे दोन्ही मेथडने, रो ट्रान्सफॉर्मेशनने आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने. आता यातलं रो ट्रान्सफॉर्मेशनचं मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या होमवर्कसाठी असेल. तुम्ही तोच मॅट्रिक्स घेऊन कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने त्याचा इनव्हर्स फाइंड आउट करायचा आहे. रो ट्रान्सफॉर्मेशनने आपण इनव्हर्स पहिल्यांदा फाइंड आउट करूया. सोल्युशन. आता कोणत्याही मॅट्रिक्सचा इनव्हर्स फाइंड आउट करायचं त्याच्यासाठी अगोदर प्रोसेस माहिती आहे तुम्हाला. पहिल्यांदा त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. सो मॉड ए इज इक्वल टू कॉस थिटा साइन थिटा 0 मायनस साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. सो मॉड ए इज इक्वल टू फर्स्ट सम दॅट इज कॉस थिटा. याचा करस्पॉन्डिंग कॉलम आणि रो डिलीट करायचा, राहिलेल्या पार्टचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. कॉस थिटा इंटू 1 इज कॉस थिटा. 0 मायनस 0 इज 0. सॉरी 0 इंटू 0 इज 0. त्यानंतर सेकंड नंबरला मायनस साइन असतं आणि ऑलरेडी इथं मायनस साइन थिटा आहे. इन ब्रॅकेट याचा कॉलम आणि याचा रो डिलीट करायचा, राहिलेले हे चार पार्ट. साइन थिटा इंटू 1 साइन थिटा. 0 into 0 is 0. Now last step is 0. त्याचा करस्पॉन्डिंग कॉलम आणि रो डिलीट करा. साइन थिटा इंटू 0 is 0 मायनस कॉस थिटा इंटू 0 is 0 is equal to. So cos theta into cos theta cos square theta. Here minus into minus plus sin theta into sin theta is sin square theta. आणि तुम्हाला ही आयडेंटिटी माहिती आहे. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 इज नॉट इक्वल टू 0 मीन्स ए इनवर्स एक्झिस्ट. आपला डिटर्मिनंट हा नॉन झिरो आलेला आहे, म्हणजे आपला ए इनवर्स कसा झाला, एक्झिस्ट. आता आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करूया रो ट्रान्सफॉर्मेशनचा. रो ट्रान्सफॉर्मेशनसाठी सो कन्सिडर. तर रो ट्रान्सफॉर्मेशनसाठी काय करावं लागणार आहे, ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. हा जो ए आहे तो आपल्याला लेफ्ट साईडला घ्यायचा आहे रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये. कॉलम ट्रान्सफॉर्मेशनमध्ये हा ए आपल्याला राईट साईडला घ्यायचा आहे. सो ए पुट करा या ठिकाणी. कॉस थिटा साइन थिटा 0 मायनस साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 A inverse as it is equal to identity matrix आपला 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके. आता मला काय करायचं, या कॉस थिटाच्या ठिकाणी 1 आणायचे. आता आपल्याला ह्या आयडेंटिटीचा बऱ्यापैकी यूज करता येईल. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता या कॉसला जर मी कॉसने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटा येऊ शकतो. कॉसला कॉसने मल्टिप्लाय केलं तर कॉस स्क्वेअर थिटा येईल. आणि या साईनला जर मी साइन स्क्वेअर थिटाने साइन थिटाने मल्टिप्लाय केलं तर साइन स्क्वेअर थिटा येईल. आणि कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे पहिल्यांदा पहिली स्टेप मी करून घेते. अप्लाइंग R1 वरती अप्लाय करते. मल्टिप्लाय कशाने करायचे, कॉस थिटाने मल्टिप्लाय करायचे इंटू R1. कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा. याला कॉसने मल्टिप्लाय केलं तर मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. या ठिकाणी 0ला मल्टिप्लाय केलं तरी काय येणार आहे, आन्सर 0 येणार आहे. सो साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. ए इनवर्स ॲज इट इज इक्वल टू सेम. या ठिकाणी पण मल्टिप्लाय करायचं आपल्याला. 1ला कॉस थिटाने मल्टिप्लाय करा कॉस थिटा. 0ला मल्टिप्लाय केलं तरी 0 येणार आहे. 0 1 सेकंड रो थर्ड रो ॲज इट इज असणार आहे. ओके. आता मी नंतर काय करते, R2ला कॉस स्क्वेअर थिटा मायनस अप्लाइंग. आपण आता कशावरती अप्लाय करतोय, R1 वरती अप्लाय करतोय. R1 प्लस
साइन थिटा टाइम्स R2. बघा या साइन थिटाच्या ठिकाणी आपल्याला साइन स्क्वेअर थिटा पाहिजे. मग साइन थिटाला साइन थिटाने मल्टिप्लाय केलं की साइन स्क्वेअर थिटा होईल आणि कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा आपला काय येईल 1. सो कॉस स्क्वेअर थिटा आपण R1 वरती अप्लाय करतोय. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू R2 मधला एलिमेंट त्याचा कुठला आहे साइन थिटा. सेम या ठिकाणी तसंच मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा ॲज इट इज प्लस साइन थिटाने याला मल्टिप्लाय करा साइन थिटा आणि हा कॉस थिटा ॲज इट इज आणि या ठिकाणी 0 आपला सेम राहणार आहे. सेकंड रो आपला ॲज इट इज राहणार आहे कॉस थिटा 0 0 0 1. ए इनवर्स आपला ॲज इट इज असणार आहे इज इक्वल टू मी या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहिते कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू 0 काय असणार आहे 0. त्यानंतर या ठिकाणी 0 आहे 0 प्लस साइन थिटा इंटू 1 साइन थिटा. त्यानंतर या ठिकाणी 0 0 प्लस 0 इज 0. So here 0 1 0 0 0 1. ओके या ठिकाणी मी पेज चेंज करते. आता या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा हा झाला पार्ट 1. परत एकदा लिहिते कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. या ठिकाणी मायनस साइन थिटा कॉस थिटा प्लस साइन थिटा कॉस थिटा हा झाला 0 हा 0 ॲज इट इज साइन थिटा हा कॉस थिटा हा 0 नंतर 0 0 1 हा थर्ड रो असणार आहे आपला. ए इनवर्स इज इक्वल टू कॉस थिटा प्लस 0 इज कॉस थिटा. हिअर साइन थिटा ॲज इट इज 0 as it is 0 1 0 0 0 1. ओके सो कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा आपला काय आलेला आहे 1 0 0. हिअर साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. ए इनवर्स इज इक्वल टू कॉस थिटा साइन थिटा 0 0 1 0 0 0 1. ओके आपला या ठिकाणी हा 1 आपल्याला मिळालेला आहे. आता काय करायचंय या साइन थिटाच्या ठिकाणी मला काय करायचंय 0 आणायचंय. साइन थिटाच्या ठिकाणी मला 0 आणण्यासाठी काय करावं लागेल या 1 ला साइन थिटाने मल्टिप्लाय करावं लागेल आणि साइन थिटा मायनस साइन थिटा केलं की या ठिकाणी 0 येऊ शकतो. सो अप्लाइंग R2 वरती अप्लाय करते R2 मायनस साइन थिटा टाइम्स R1. सो 1 ॲज इट इज R2 वरती अप्लाय होते म्हणजे साइन थिटा मायनस साइन थिटा इंटू 1 R1 मधला एलिमेंट तर 0 ॲज इट इज. या ठिकाणी परत 0 R2 कुठला आहे कॉस थिटा मायनस साइन थिटा इंटू R1 मधला एलिमेंट आहे 0 म्हणजे तो साइन थिटा इंटू 0 काय झाला 0 हा 0 ॲज इट इज. या ठिकाणी 0 आहे या ठिकाणी 0 मायनस साइन थिटा इंटू R1 मधला एलिमेंट 0 सो साइन थिटा इंटू 0 इज 0. त्यानंतर हा 1 ॲज इट इज. ए इनवर्स ॲज इट इज. सो हिअर कॉस थिटा R2 मधला एलिमेंट आहे 0 मायनस साइन थिटा इंटू R1 मधला एलिमेंट कॉस थिटा साइन थिटा इंटू कॉस थिटा. नेक्स्ट साइन थिटा ॲज इट इज. या ठिकाणी 1 आहे 1 मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. ओके सो या ठिकाणी 0 0 ॲज इट इज. या ठिकाणी 0 आहे या ठिकाणी 0 मायनस साइन थिटा इंटू R1 मधला एलिमेंट पण 0 आहे सो 0 मायनस 0 इज 0.
या ठिकाणी 1 हा ॲज इट इज राहिलेला. ओके. नेक्स्ट स्टेपमध्ये तर या ठिकाणी 1 आलेला आहे. साइन थिटा मायनस साइन थिटा 0 हा 0 0 कॉस थिटा मायनस 0 इज कॉस थिटा. या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी 0 0 1 A inverse as it is here cos theta minus sin theta cos theta हा पार्ट 0 here sin theta. आता या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे. तुम्हाला आयडेंटिटी माहिती आहे. या ठिकाणी मी लिहिते साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजेच काय झालं, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी मी कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकते. सो कॉस स्क्वेअर थिटा. या ठिकाणी 0 0 0 1. ओके. आता हा आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट होण्यासाठी फक्त आपला हा पार्ट राहिलेला आहे. ह्या कॉस थिटाला आपल्याला 1 मध्ये कन्वर्ट करायचंय. जर मी या रोला सेकंड रोला 1 कॉस थिटाने मल्टिप्लाय केलं म्हणजेच कॉस थिटाने डिवाइड केलं तर या दोन्हीमध्ये चेंजेस होणार नाही आणि या ठिकाणी 1 मिळू शकतो. सो अप्लाइंग R2 वरती अप्लाय करते 1 कॉस थिटा इंटू R2 1 0 0. आता 1 कॉस थिटा इंटू 0 0च असणार आहे. 1 कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस थिटा कॅन्सल. रिमेनिंग पार्ट इज 1. नंतर 0 इंटू 1 कॉस थिटा परत 0 असणार आहे. सो 0 इंटू 0 0 आणि थर्ड रो ॲज इट इज. तर या ठिकाणी बघा कॉस थिटा या ठिकाणी मायनस साइन थिटा कॉस थिटा इंटू 1 कॉस थिटा सेकंड रोला मल्टिप्लाय करतोय. त्यानंतर साइन थिटा ॲज इट इज. हिअर कॉस स्क्वेअर थिटा आहे त्याला मल्टिप्लाय कशाने केलंय 1 कॉस थिटानी. त्यानंतर 0ला मल्टिप्लाय कशाने केलंय 1 कॉस थिटानी. थर्ड रो ॲज इट इज असणार आहे. सो 1 0 0 0 1 0 0 0 1 A इनवर्स इज इक्वल टू कॉस थिटा. या ठिकाणी कॉस थिटा कॅन्सल होऊन मायनस साइन थिटा. या ठिकाणी 0. त्यानंतर सेकंड कॉलम साइन थिटा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. एक कॉस कॅन्सल होईल फक्त एक कॉस या ठिकाणी राहील कॉस थिटा. 0 0 0 इंटू दिस पार्ट इज 0 1 ॲज इट इज. हा आपला मॅट्रिक्स कन्वर्ट झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. सो आय ए इनवर्स इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स. देअरफॉर ए इनवर्स इज इक्वल टू कॉस थिटा मायनस साइन थिटा 0 साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. हा आपला मिळाला आपल्याला ए इनवर्स मॅट्रिक्स. या ठिकाणी मी थोडंसं रिपीट करते. आपला क्वेश्चन हा होता फाइंड द इनवर्स ऑफ दिस मॅट्रिक्स. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा काय केलं त्याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट केलं किंवा त्याचं मॉड फाइंड आउट केलं. तर मॉड जर नॉन झिरो असेल तरच ए इनवर्स एक्झिस्ट आहे. आता पहिल्यांदा मी रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज केला. रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करण्यासाठी ए हा पहिल्यांदा आपल्याला लेफ्ट साईडला घ्यावा लागतो. ए मी लेफ्ट साईडला ठेवला. हा ए आहे तो रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून तो मी कशामध्ये कन्वर्ट केला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट केला. जसे हे ए मध्ये चेंजेस केले तसेच ह्या आय मध्ये चेंजेस करत गेले आणि आपला आय कन्वर्ट कशामध्ये झाला या मॅट्रिक्समध्ये. सो आय इंटू ए इनवर्स इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स म्हणजेच ए इनवर्स इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स. हा आपल्याला मिळालेला आन्सर बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. सेम असंच तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी करायचं. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी फक्त तुम्हाला इक्वेशन हे चेंज करायचे. या इक्वेशनमध्ये ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय घेतलेले त्या ठिकाणी तुम्ही ए इनवर्स ए इज इक्वल टू आय घेणारे कॉलम ट्रान्सफॉर्मेशनसाठी. हे तुमच्या होमवर्कसाठी असेल हा क्वेश्चन.